महायुतीतील मंत्र्यांना पालकमंत्री पदाचं वाटप झालंय, मात्र यावरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये वादाचा भडका उडालाय। आम्ही सगळे सुसंस्कृत आहोत, त्यामुळे चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यात येणार आहे। त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून महामार्ग थांबवणारे नसल्याचं म्हणत सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांना डिवचले। प्रत्येकाला अपेक्षा असतात, त्यामुळे भरत गोगावलेंनी अपेक्षा ठेवणं त्यात वावगं काय असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय। तर मुख्यमंत्री परदेशी असताना पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। शेवटी राजकारणामध्ये काही वेळेला काही गोष्टी घडत असतात, पण या घडत असताना सुद्धा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही सुसंस्कृत आहोत, विचारधारेशी बांधले गेलेलो आहोत। आम्हाला चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत विचाराचा दिशा त्या ठिकाणी दिलेली आहे, त्यामुळे जी असेल ती चर्चा त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। नाही, शेवटी काय अपेक्षा करणं वावगं काय? शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलंय, म्हणजे अपेक्षा ठेवणं, मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये। त्यामुळे महायुती जी आहे, मी आहे, आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री, आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू। ही भांडणं ह्या सरकारमध्ये, ह्या भाजप सरकारमध्ये पालकमंत्री कोण बनणार, कुठचं खातं कोणाला मिळणार, कुठचा बंगला कोणाला मिळणार, ह्याच्यावरच सुरू झाली असतील तर जनतेने ह्याच्यातून समजायचं तरी काय? बरं, हे स्थगिती कोणाच्या हट्टापोटी दिलेली आहे?